नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे आपल्याला वाटतं की जमिनीचा विषय म्हणजे फक्त खरेदी विक्री आणि महसूल भरण्यापुरता मर्यादित आहे. पण आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील शेत जमिनीचे कायदे जेवढे वाटतात त्यापेक्षा कितीतरी अधिक आणि गुंतागुंतीचे आहेत. हो, नक्कीच. आणि माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवातून मी हे वारंवार पाहिलं आहे की कायद्याच्या अज्ञानामुळे सामान्य माणूस कसा भरडला जातो. म्हणजे अनेक यशस्वी प्रकरणे हाताळताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की माहितीचा अभाव हाच सर्वात मोठा शत्रू आहे. अगदी खरंय. आणि आपल्या महसूलशाहीच्या प्रेक्षकांना नेहमीच अचूक माहिती हवी असते. त्यामुळे आज आपण या कायद्यांच्या जंजाळातून एक स्पष्ट मार्ग काढणार आहोत. म्हणजे माझा पहिलाच प्रश्न या गैरसमजाबद्दल आहे. सामान्य माणसाला वाटतं की जमिनीचे फार तर 3-4 कायदे असतील, जसे की कुळ कायदा किंवा महसूल अधिनियम. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. एक क्विक फॅक्ट सांगतो. महाराष्ट्रात जमिनी संदर्भात 3-4 नाही तर चक्क 100हून अधिक कायदे आहेत. आणि त्यातील 70 ते 80 आजही अस्तित्वात आहेत. एवढंच नाही तर 50 ते 60 कायदे रोजच्या महसुली कामकाजात सक्रियपणे वापरले जातात. विचार करा, एवढ्या कायद्यांच्या गर्दीत सामान्य माणसाची काय अवस्था होत असेल. हे तर खरोखरच धक्कादायक आहे. म्हणजे एखादा विशिष्ट कायदा सांगाल का जो खूप महत्त्वाचा आहे पण लोकांना माहीत नाहीये? नक्कीच. शेती जमीन कमाल धारणा कायदा 1961, ज्याला आपण सीलिंग ॲक्ट म्हणतो. या कायद्याच्या कलम 5 नुसार संपूर्ण महाराष्ट्रात एका कुटुंबाला जास्तीत जास्त 54 एकर जिरायत जमीनच धारण करता येते. म्हणजे जर ती जमीन बागायत असेल तर, म्हणजे तिथे पाण्याची सोय असेल तर ही मर्यादा बदलते का? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे. बागायतीसाठी ही मर्यादा आणखी कमी होते. म्हणजे जर बारामाही सिंचन असेल तर ती 18 एकरांपर्यंत खाली येते. हे सगळं संपत्तीचं समान वाटप व्हावं म्हणून ठरवण्यात आलं होतं. बरं, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, अशीच महत्त्वाची माहिती चुकवू नये म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आपण असेच कायद्यांचे गुंतागुंतीचे विषय सोपे करत असतो. अगदी बरोबर. आणि या मर्यादेवरून मला गावाकडच्या एका मोठ्या समस्येची आठवण येते. ती म्हणजे बांधाचे आणि वहिवाटीचे वाद. एक किस्सा पाहूया. जेव्हा गावात वहिवाटीचा रस्ता अडवला जातो किंवा पाण्याचा प्रवाह थांबवला जातो, तेव्हा लोक दिवाणी न्यायालयात वर्षानुवर्षे भांडत बसतात. हो, म्हणजे खेड्यापाड्यात हे रोजचंच आहे. शेजाऱ्याने रस्ता अडवला की कोर्टाच्या चक्रा सुरू होतात. पण तिथे जाण्याची गरजच नाहीये. मामलेदार कोर्ट कायदा 1906 याच्या कलम 5 अंतर्गत एक अत्यंत जलद उपाय आहे. मी एक सोपी स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देतो, ती नेहमी लक्षात ठेवा. हा, ती नक्कीच सांगा. पहिली स्टेप, रस्ता किंवा पाणी कोणी आणि कशाने अडवले आहे हे स्पष्टपणे निश्चित करा. म्हणजे फोटो किंवा पुरावे काढायचे. बरोबर. अगदी बरोबर. दुसरी स्टेप, अडथळा निर्माण झाल्याची तारीख नोंदवून ठेवा. आणि तिसरी स्टेप, कारण घडल्यापासून बरोबर 6 महिन्यांच्या आत मामलेदार कोर्टात म्हणजे तहसीलदारांकडे दावा दाखल करा. फक्त 6 महिने? पण लोक तर गावातच तडजोड करण्यात वर्ष घालवतात. हेच तर टाळायचंय. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. 6 महिने उलटून गेले तर हा कायदा मदत करू शकत नाही. ही खूप मोठी खंत आहे की लोक मुदत निघून गेल्यावर येतात. हे खूपच महत्त्वाचं आहे. आता मला एका दुसऱ्या विषयाकडे वळायचंय. मागील व्हिडिओमध्ये एकाने कमेंट करून विचारलं होतं की 7/12च्या इतर हक्कात वन विभागाचा शेरा काय येतो. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. याला खासगी वन संपादन कायदा कारणीभूत आहे. अनेकदा प्रत्यक्षात शासनाने ताबा घेतलेला नसतो, पण तो शेरा 7/12वर तसाच राहतो. म्हणजे कागदावरचे हे शब्द शेतकऱ्याची अक्षरशः झोप उडवतात. त्याला ती जमीन ना विकता येत ना त्यावर कर्ज काढता येत. अगदी तसंच. आणि यात भर घालतो तो तुकडेबंदी आणि एकत्रीकरण कायदा 1947. सविस्तर बघूया. या कायद्यातील कलम 8 नुसार एका विशिष्ट प्रमाणापेक्षा कमी जमिनीचा तुकडा विकता येत नाही. 1993 पासून एकत्रीकरणाचं काम शासनाने बंद केलं आहे, पण तुकडेबंदी आजही लागू आहे. हे तर खूपच विचित्र आहे. म्हणजे काम थांबले पण बंदी तशीच आहे. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? किंवा तुमच्या 7/12वर कसा काही शेरा आहे का? समस्या कमेंटमध्ये नक्की लिहा. हो, लोकांच्या समस्या वाचल्या की वास्तवाची कल्पना येते. आणि महसूलशाहीच्या या प्रवासात जोडले जाण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आता आपण एका मोठ्या गैरसमजाकडे येऊया. लोकांचा असा समज आहे की जमीन कुणाला कसायला दिली तर तो मालकच होऊन बसतो. हे खरंय का? माझ्या अनुभवातून सांगतो, ही भीती मुळात कुळ कायदा किंवा टेनन्सी ॲक्टमुळे निर्माण झाली.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि हैदराबादसाठीचे 3 वेगवेगळे कायदे होते. त्यामुळे लोक जमीन पडीक ठेवायचे पण भाड्याने देत नव्हते. मग यावर काही उपाय नाहीये का? म्हणजे लोक नोकरीनिमित्त शहरात असतात आणि गावी जमीन पडून असते. यावर एक नवा उपाय आला आहे. महाराष्ट्र लँड लीजिंग ॲक्ट 2017. नीती आयोगाच्या धोरणानुसार आलेल्या या कायद्यामुळे जमीन मालकाचे हक्क पूर्णपणे अबाधित राहतात. म्हणजे आता कोणीही निर्धास्तपणे रितसर करार करून जमीन भाड्याने देऊ शकतं. नक्कीच. हा नवा कायदा या भीतीवरचा उत्तम उत्तर आहे. यामुळे जमिनीचा योग्य वापर करता येईल आणि मालकालाही कसलाही धोका राहणार नाही. खूपच छान माहिती मिळाली आज. आज आपण 100हून अधिक कायदे कमाल, धारणा मर्यादा, मामलेदार कोर्टाची 6 महिन्यांची मुदत, 7/12वरील नोंदी आणि नवा लीजिंग कायदा या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. होय, आणि जाता जाता मला एकच सांगावंसं वाटतं. जमीन ही केवळ माती नाही, ती आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि पुढच्या पिढीचं भविष्य आहे. या जमिनीचं रक्षण करायचं असेल तर कायद्याचं ज्ञान हेच आपलं सर्वात मोठं हत्यार आहे. कायद्याला घाबरू नका, तो समजून घ्या. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती हवी आहे तेही आम्हाला सुचवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मामलेदार कोर्ट कायद्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. त्यामुळे कनेक्टेड राहा. आणि आपल्या प्रश्नांसाठी आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हो, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर आहे, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.